जय महाराष्ट्र. आपल्या शहराच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमच्या भगिनी आणि आपले 2 टर्मचे माजी नगरसेवक व आपल्या शहराचे शहर प्रमुख सन्माननीय सोमनाथ आप्पा गुरव यांच्या सौभाग्यवती संगीताताई सोमनाथजी गुरव यांचा अनुक्रमांक आहे 3 व चिन्ह आहे मशाल. या चिन्हापुढचं बटन दाबून आपण प्रचंड मताने त्यांना विजयी करावं. मला आपल्याला हे आवाहन करत असताना सांगायचंय की सोमनाथ आपण नगरसेवक असताना तर काम केलंच केलं, पण ज्यावेळेस प्रशासकाचं राज चालू झालं, नगरसेवकाची कारकीर्द त्यांची संपली, अशा परिस्थितीत सुद्धा नागरी समस्या नावाचा ग्रुप ह्या माणसानं तयार केला आणि आपल्या शहरातील कुठली का अडचण असेना, मग कुणाची नाली तुंबली असेल, कुठं पाणी आलं नसेल, त्याचबरोबर घंटागाडी आली नसेल, एखादं कुत्रं त्या ठिकाणी मरून पडलं असेल, लाईटची अडचण असेल, ह्या कुठल्याही अडचणीला जेव्हा ह्या शहरातील नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रार केली किंवा आमच्याकडे सांगितलं, तर आम्ही ती अडचण नागरी समस्या ग्रुपला टाकत होतो आणि हा आपला माणूस सोमनाथ आप्पा ती अडचण दूर करण्यासाठी अगदी 24 तासाच्या आत स्वतः कष्ट घेऊन त्या ठिकाणी त्या सर्वसामान्य माणसाची अडचण दूर करत होते. मला आपल्या सगळ्यांना माझीही पार्श्वभूमी माहिती आहे. आपण सगळ्यांनी बघितलं की मी एकदा विधानसभेत आणि दुसऱ्या वेळेस आता लोकसभेत काम करतोय. माझ्याकडे आलेल्या कामासाठी जी कोणी माणसं आली त्याला ना मी कधी जात विचारली, ना कधी धर्म विचारला, ना कधी पंथ विचारला, ना मला मतदान केलंय का माझ्या विरोधात केलं विचारलं, तुझं बूथ मला प्लस आहे का मायनस आहे विचारलं. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे असं समजून मी आजपर्यंत तुमच्या कुटुंबातला सदस्य या पद्धतीनं काम करत आलोय. मी नातं फक्त मला मतदान मागतानाच सांगितलं नाही, तर 5 वर्ष काम करताना सुद्धा त्या नात्याची आठवण ठेवूनच मी आजपर्यंत आपल्या सर्वांसाठी अगदी आपल्या कुटुंबातल्या सदस्य आहे या पद्धतीनं काम करत आलोय. माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची आणि नम्र विनंती आहे की आज आपल्या शहरामध्ये मतदान होत असताना भारतीय जनता पार्टीनं स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी आपल्या मताची विभागणी होईल ह्या दृष्टीनं त्या ठिकाणी उमेदवार उभे केलेत. मला वाटतंय आपल्या मताचं विभाजन जर झालं तर त्याचा फायदा हा फक्त भारतीय जनता पार्टीलाच मिळू शकतो. माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की अशी कुठलीही मताची विभागणी आपण टाळून त्या ठिकाणी आम्ही जे कष्ट घेतलंय, प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम केलंय, त्या कामासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं आमच्या भगिनी सौभाग्यवती संगीताताई सोमनाथ गुरव ज्यांचं क्रमांक 3चं मशाल हे चिन्ह आहे, त्या चिन्हापुढचं बटन दाबून त्यांना प्रचंड अशा बहुमतानं विजयी करा असं नम्र आवाहन. तुमच्या कुटुंबातला एक सदस्य, तुमचं लेकरू, मी फक्त आजच नाही, तुम्ही कुठलं जरी काम मला सांगितलं तर मी तितक्याच ताकदीनं ते करत आलोय. तर विनंती आहे की उद्याची 2 तारीख आपण लक्षात ठेवा आणि आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचं जे चिन्ह आहे मशाल आणि त्याच बरोबर त्या ठिकाणी आपले खालचे जे नगरसेवक आहेत ते मशाल व हाताचा पंजा हे चिन्ह घेऊन त्या ठिकाणी उभे आहेत. मला वाटतंय मशाल आणि हाताचा पंजा ह्या दोन्ही चिन्हा पुढचं बटन दाबून त्यांना सुद्धा प्रचंड अशा बहुमतानं विजयी करा. कारण आपला नगराध्यक्ष तर निश्चित आपण आपल्या आशीर्वादानं निवडून आणणार आहेत, पण बिगर बहुमताचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी सक्षमपणे काम करू शकणार नाही. त्यामुळं सर्वच्या सर्व नगरसेवकांना त्या ठिकाणी निवडून देणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि या निवडणुकीमध्ये सामाजिक ऐक्य बिघडवण्यासाठी काही जातीवादी शक्ती
ज्यांना बिचाऱ्यांना पुन्हा 5 वर्ष तुमचं काही देणं घेणं नाही पडलं. आज भारतीय जनता पार्टीचे मंत्री येऊन बार्शी सारख्या ठिकाणी सांगतायत की 288 कोटी रुपयाचा आराखडा मी जर नाही पैसे दिले तर सोपल साहेब तुम्ही कुठून मंजूर करणार, परत जनतेला काय सांगणार, कोणाला मागणार, आणि त्याच्या पुढचा नीचपणाचा कळस हा की भगवंताला काय सांगणार. अरे साक्षात परमेश्वराला जर तुम्ही त्या ठिकाणी चॅलेंज करायला लागले, आव्हान द्यायला लागले, तर आम्ही इतकी दूधखोरी नाहीत. तुमचा हा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा मला वाटतंय माझ्या लोकसभा मतदारसंघातील पूर्ण जनता त्या ठिकाणी टराटरा फाडल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीनं जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करायचा, मताची विभागणी करायची, आपली माती बडकवायची. पहिल्यांदा हिंदू मुस्लिम होतंय का बघायचं, हिंदू मुस्लिम करून पोट नाही भरलं तर मराठी ओबीसी होतंय का बघायचं, त्याच्यातून बी नाही पोट भरलं तर अजून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं विभागणी करता येईल, ह्यासाठी सगळ्या गोष्टी ह्या मंडळींनी केल्यात. बांधवानो, ह्याच्यासाठी सावध व्हा आणि तुमच्यासाठी, तुमच्या हक्काची, तुमच्यासाठी उपलब्ध असणारी माणसं ह्या नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी आपण निवडा व आपल्या शहराचा जातीय सलोखा सुद्धा कायम राखण्याचं काम नेहमीच आपल्या शहरातल्या लोकांनी केलंय, इथून पुढे सुद्धा करत राहतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र.